राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला आज रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। याच कार्यक्रमात त्यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवीही देण्यात आली आहे। फडणवीसांची ही तिसरी डॉक्टरेट पदवी ठरली। जिल्ह्यातील व राज्यातील महत्त्वाचे मंत्री व नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते। याच कार्यक्रमासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या एका कृतीची मात्र चर्चा रंगली। मुख्यमंत्री जेव्हा राहुरीत दाखल झाले तेव्हा सगळ्यांनीच त्यांचा सत्कार केला, परंतु सीएमओ फडणवीस या ऑफिशियल एक्स अकाउंटवर फक्त जिल्हाधिकारी अक्षय कर्डिले यांचाच स्वागताचे 2 फोटो पोस्ट करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या राहुरीतील स्वागतासाठी भाजपची सगळीच फौज उपस्थित असताना सीएमओ ऑफिसच्या अधिकृत अकाउंटवर फक्त 2च फोटो, त्यातही अक्षय कर्डिलेंचा फोटो पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आले। नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचे परफेक्ट अनालिसिस। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आज रविवारी झाला। सकाळी बरोबर 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी राहुरीला आले। राज्यपाल, कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखातील 4602 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डॉक्टरेट पदवी देण्यात आली। खरं तर या पदवीदान समारंभासाठी मुख्यमंत्र्यांनी राहुरीत येण्याची चर्चा गेल्या 4-5 दिवसांपासून जास्त रंगली होती, कारण सध्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे। ही निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे। त्यातही विरोधी संभाव्य उमेदवार असणाऱ्या माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही सुरू झाल्यात। यामुळे मुख्यमंत्र्यांची ही राहुरी भेट जास्त चर्चेत आली होती। राहुरी मतदारसंघ हा तसा अवघड समजला जातो। पाथर्डी, नगर आणि राहुरी या 3 तालुक्यातील गावांचा मिळून हा मतदारसंघ होतो, परंतु दरवेळी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी या 3ही तालुक्यातील मतदानाच्या जोरावर या मतदारसंघावर प्रभुत्व ठेवले होते। गेल्या वेळी तब्बल 30,000पेक्षा जास्त मते घेत ते विजयी झाले होते। या मतदारसंघात 2024ला झालेल्या मतदानापेक्षा यावेळी 8,017 मतदारांची भर पडली आहे। यावेळी तब्बल 3,33,183 मतदार मतदान करणार आहेत। गेल्या वेळी या मतदारसंघात 74.27% मतदान झाले होते। यावेळी जर निवडणूक झालीच तर या मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याची तयारी भाजपने गेल्या महिनाभरापासून सुरू केली आहे। शिवाय उमेदवारी कुणाला द्यायची यासाठी भाजपने अंतर्गत सर्वेही केलाय। भाजप ही निवडणूक हलक्यात घेणार नाही हे पूर्वीपासून सांगितलं जातंय। पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे। आता विषय आहे फक्त उमेदवारीचा। या मतदारसंघात सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। विखे पिता पुत्रांनी यापूर्वीच अक्षय कर्डिले हेच या मतदारसंघाचे आमदार होतील असं स्पष्ट केलंय। 4 दिवसांपूर्वी स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले व त्यांचे मेहुणे आमदार संग्राम जगताप यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे। परंतु तरीही अचानक माजी मंत्री व संभाव्य विरोधी उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे या मतदारसंघात अचानक ट्विस्ट आला। आता हाच ट्विस्ट काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे दिसले। जेव्हा ते राहुरीत दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अक्षय कर्डिले हे उपस्थित होते। नेमका त्यांचाच फोटो सीएमओ अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला। त्यामुळे फडणवीस यांच्याकडून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल यापूर्वीच मिळालाय का, अशा चर्चा कर्डिले समर्थकातून होत आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।